नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर पहाटेच्या 4 वाजेपासून आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि पहाटे पहाटे इथे जो स्वयंपाक आहे तर तो माझा सुरू आहे. आणि अगदी इतक्या लवकर स्वयंपाक कशासाठी? तर त्याचं कारण असं की आज ना एक दिवसाची जी पिकनिक आपण त्याला म्हणू शकतो तर ती आम्ही प्लॅन केलेली आहे आणि तिथेच बाहेर जायचं आहे. तर त्यामुळे सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घरातून निघण्याचा आमचा प्लॅन होता. तर त्यामुळे मग सकाळी 4 वाजताच उठून स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती मी. कारण एकतर बघा सासूबाईंसाठी दोन्ही टायमाचा स्वयंपाक बनवून जायचं होतं. कारण सकाळी घरून लवकर निघायचं होतं आणि रात्रीला यायला उशीर होणार होता. तर त्यामुळे त्यांच्यासाठी दोनही वेळेचा जो स्वयंपाक आहे तर तो बनवून जायचं होतं. आणि मग त्यांच्यासाठी बनवायचंच होतं. तर त्यातच मग आमच्यासाठी सुद्धा जो टिफिन आहे तर तो मी बनवून घेतला. कारण बघा जेव्हाही आपण बाहेर जातो ना तर बाहेर छान मोकळ्या हवेमध्ये आजूबाजूला छान अशी हिरवळ असते आणि मोकळ्या जागेमध्ये जेवायला बघा म्हणजे ती जी पिकनिक आहे ना तर इतकी छान वाटते. तर म्हणून मग आमच्यासाठी सुद्धा जो काही टिफिन वगैरे आहे तर तो मी बनवून घेतला. तर सगळं किचनचं माझं आवरसावर झालं. तोपर्यंत यांनी जेही टिफिन मी भरून ठेवलेले होते तर ते पिशवीमध्ये भरणं, पाण्याच्या बॉटल्स वगैरे ज्या काही आहेत तर त्या सगळ्या रेडी करणं. तर ते यांचं चालू होतं आणि किचनचं माझं सगळं आवरसावर झालं. कारण कुठे बघा बाहेर जायचं असेल तरी घर ना जितकं होईल तितकं नीटनेटकं ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर ते आमचं चालू होतं आणि त्यानंतर मग तयारी करून घेतली. आटोपलं आहे सगळं आणि आता निघतोय. कुठे जाणार आहोत तर ते समोर तुम्हाला समजेलच. तर म्हटलं चला एका दिवसाचा छान जो प्लॅन आहे, टूर आहे ज्याला आपण म्हणू शकतो, तर तो आटोपून येऊयात. कारण बघा असंही घरातून काही निघणं होत नाही आणि त्यामुळे म्हटलं की एका दिवसाच्यासाठी जाऊन येऊयात. तर लवकरच निघालो आहेत. सकाळी 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत आणि लवकरच निघून मग बाकीचा जो एरिया आहे तर तो सुद्धा कवर झाला पाहिजे. तर त्यामुळे तर चला समोर जे जे शूट करणार तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर चला जसं की मी तुम्हाला सांगत होती की कुठेही बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला बघा थोडंसं घर नीटनेटकं करून निघालेलंच बरं असतं. कारण बघा अचानक असं होतं की आपल्याला घाईघाईमध्ये बाहेर जायचं आहे आणि आपण सगळं घर तसंच रणभण ठेवून येतो आणि अचानक त्याच वेळेवर ना मग घरी कोणी येतात. तर त्यामुळे मग बाहेर जायचं असेल त्यावेळेला ना घर थोडंसं नीटनेटकंच केलेलं बरं असतं. आणि आपण जेव्हा रात्रीला थकून येतो तर त्यावेळेस म्हणजे त्यासाठी सुद्धा थोडंसं ते बरं असतं. तर चला मस्त छान अशी प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि नागपुरातून 100-150 किलोमीटर आम्ही समोर गेलो आणि तिथून मग अगदी असा नागवळणी रस्ता सुरू झाला आणि आमची जी सगळी मंडळी आहे तर सगळ्या मंडळींच्या उलट्या करणं चालू झालं. तर थांबत थांबत असा जो प्रवास आहे आमचा तर तो सुरू होता. रस्त्यामध्ये काही 1-2 झाडांच्या छान अशा कटिंग दिसल्या मला. तर त्या मी यांना तोडून मागितल्या आणि जिथे जिथे असा छान छान व्ह्यूज दिसायचा म्हणजे अगदी असा निसर्गरम्य जो नजारा आहे, देखावा आहे जिथे कुठे मिळायचा तर तिथे आमची ही जी मंडळी आहे तर ती तिथे व्हिडिओ शूट घेण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तर त्यांचं ठिकठिकाणी असं थांबणं चालू होतं. आणि बघा म्हणजे बाहेर जेव्हा आपण निघतो, बरं आम्ही चाललो आहे कुठे तर हे तर तुम्हाला सांगायचीच विसरली मी. आम्ही चाललो आहे चिखलदऱ्याला. अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा म्हणून एक जागा फेमस आहे आणि सगळ्यांना माहिती असेल. कारण ती जी जागा आहे ना ते जे स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे, इतकं फेमस आहे आणि इतका छान असा तिथे निसर्गरम्य जो नजारा आहे, देखावा आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. आणि बऱ्याच दिवसाची ना आमचीसुद्धा इच्छा होती की पावसाळ्यामध्ये कधीतरी एखाद वेळेला ना चिखलदऱ्याला जाऊ आणि तिथलं जे दृश्य आहे तर ते बघून येऊत म्हणून. तर त्यामुळे मग म्हटलं की चला जो चिखलदरा आहे तर तिथे जाऊया. बाय द वे अचानक प्लॅन कशासाठी तर आज माझा ना वाढदिवस होता. तर मुलांनाही जायचंच होतं. तर हे म्हणाले की चला वाढदिवसाच्या दिवशीच आपण तिथे जाऊन येऊयात म्हणून. कारण त्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतलेली होती. तर म्हणाले की चल तुझा वाढदिवस आहे तर आपण कुठेतरी ना फिरून येऊयात म्हणून. तर म्हणून मग वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गेलेलो होतो तिथे चिखलदऱ्याला. तर वाढदिवस तर एक निमित्त असतो पण बघा आपल्याला ना कधीतरी एका दिवसाला जरी कुठे बाहेर जायला मिळालं ना तर इतकं छान वाटतं. कारण रोज रोज तेच घरची कामं आणि
तेच ते म्हणजे एकच आपलं रुटीन असतं आणि त्यातून ना एक दिवसाची जरी सुट्टी मिळाली ना तरी बघा इतकं छान वाटतं आणि इतका मूड फ्रेश होतो. म्हणजे बघा एक ना आपण ज्याला चार्जिंग म्हणू शकतो की आपली जी बॉडी आहे ना तर ती अगदी अशी ना चार्ज होऊन जाते बाहेर गेल्यानंतर. कारण ज्या बघा गृहिणी असतील आणि ज्यांना खरंच कुठे जायला मिळत नाही, म्हणजे असं काही नाही फिरायची काही अशी हौस नसते, पण रोज रोज तेच घरचे कामं आणि बघा घरातलं वातावरण प्रत्येकच वेळेला सारखं नसतं. जिथे 4 लोकं राहतात त्यावेळेला बघा म्हणजे थोडंफार म्हणजे काय ना काय असं 19-20 चालू असतं. तर कधीतरी ना असं एखाद वेळेला ना जेव्हा आपण बाहेर जातो थोडंसं फ्रेश होतो तर त्यावेळेला ना इतकं छान वाटतं आणि अगदी जो मूड आहे ना तर तो असा एनर्जेटिक होऊन जातो. तर त्यामुळे ना कधीतरी ना आधामधामध्ये मी तर म्हणेन की अशा ज्या छोट्या मोठ्या ट्रिपा आहेत ना तर त्या आपल्याला काढायला पाहिजे आणि थोडंसं बाहेर निघायला पाहिजे, फिरायला पाहिजे. बरं, इकडचा जो रस्ता आहे तर तो तुम्ही बघू शकत असाल. इतका नागवळणी रस्ता आणि जागोजागी इतके वळण आहेत. तर चला फायनली येऊन पोचलो आहे चिखलदऱ्याला आणि सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे, सगळ्यात पहिलं जे स्थळ आहे किंवा इथलं निसर्गरम्य वातावरण आपण म्हणू शकतो तर ते आम्ही सगळ्यात पहिलं इथे बघितलं. आणि इथे थोडा वेळ या पाण्यामध्ये जो धबधबा आहे, अगदी छोटासा धबधबा आहे, तर तिथे थोडा वेळ पाण्यामध्ये एन्जॉय केलं. त्यानंतर मुलांना थोडंफार काही खायचं होतं, कणीस वगैरे होते इथे, बोरं वगैरे होते तर ते खाल्ले. त्यानंतर पुन्हा समोर निघालो. सेकंड प्लेस हा इथे जो आहे ना निसर्ग म्हणजे 6 ते 7 ठिकाणी तुम्हाला ना हे असे देखावे बघायला मिळतील आणि या प्रत्येक स्थळाला ना एक पॉईंट म्हणून असं तिथे नाव दिलेलं आहे. एक्झॅक्टली आता हा कुठला पॉईंट किंवा तो कुठला पॉईंट मला आठवत नाही, पण तरीसुद्धा इथल्या प्रत्येक जागेला जिथे जिथे म्हणजे असा हा निसर्गरम्य देखावा तुम्हाला बघायला मिळेल तर तिथे तिथे प्रत्येक त्या पॉईंटला ना एक एक नाव दिलेलं म्हणजे प्रत्येक स्थळाचं एक एक नाव दिलेलं आहे. तर थोडं म्हणजे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे अशी गर्दी वगैरे असायची किंवा जिथे जिथे बघण्यालायक अशी जागा असायची तर तिथे थोडं म्हणजे 15-20 मिनटं, अर्धा तास असं थांबायचो आम्ही आणि तिथला जो देखावा आहे तर तो बघितला की त्यानंतर मग समोरच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करायचो. तर पुन्हा इथे बघू शकत असाल छान असा छोटासा एक धबधबा आहे. इथे सुद्धा हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग आणि छोटीशी इथे जी कार आहे तर त्याचीसुद्धा रायडिंग मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीला जर कॅमल रायडिंग किंवा हॉर्स रायडिंग करायची असेल तर त्यांना ते इथे करून देतात. तर म्हणजे निसर्गासोबतच मानवनिर्मितसुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यानंतर एक भीमकुंड म्हणून होतं इथे, तर तिथे आम्हाला जायचं होतं. तर जाण्यासाठी तिथे ज्या जिप्सी आहेत त्या लोकांतर्फे ऑर्गनाईज केलेल्या ज्या जिप्सी असतात तर त्यासुद्धा होत्या तिथे, पण आम्ही ना पायी जाण्याचं ठरवलं कारण 1 किलोमीटर जायचं होतं आणि पर पर्सन येण्याचे 50 आणि जाण्याचे 50 असा त्यांचा कॉस्ट होता. त्यापेक्षा म्हटलं 1 किलोमीटर आहे तर चला आपण जाऊयात म्हणून. तर इथली जी सगळी फेमस जागा आहे, सगळ्यात जी फेमस जागा आहे ती म्हणजे हा भीमकुंड. बरं, आम्ही ज्या वेळेला गेलो ना तर त्यावेळेला पावसाचं नामोनिशाण नव्हता, म्हणजे 3-4 दिवसापासून पाऊस अजिबात येत नव्हता. तर त्यामुळे इथले जे काही धबधबे आहेत तर ते सगळे असे कोरडे होते आणि पाहिजे तेवढे काही होते नाही. पण या ठिकाणी जर तुम्हाला ॲडव्हेंचर वगैरे करायचं असेल तर झिप लायनिंग, सायकलिंग अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे करायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला या परिसरातला जो सगळ्यात मोठा जो धबधबा आहे तर तो हा आहे. तर इथे आता सध्या सगळीकडे असं ना कोरडं वातावरण होतं, त्यामुळे अगदी थोडेसे असे जे धबधबे आहेत तर ते बघायला मिळाले नाही. तर जे कोणी नेहमी येतात किंवा तिथले जे व्यक्ती आहेत तर ते म्हणजे त्यांनी सांगितलं की जेवढेही इथे तुम्हाला दगड दिसत आहेत ना तर छान असा भरगच्च पाऊस असेल त्यावेळेला ना इथे सगळ्या दगडांवरून ना जे पाणी आहे तर ते धबधब्यासारखं पडतं म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तोच तिथे जो भीमकुंड म्हणून आहे तर तो महत्त्वाचा होता तिथे. त्यानंतर पुन्हा आणखी आम्ही समोर निघालो आणि इथे एक पार्क आहे हा, तर त्या पार्कमध्ये आम्ही गेलेलो. पार्कमध्ये पाहिजे तेवढं काही असं होतं नाही एन्जॉयमेंट लायक, पण तरीसुद्धा पर पर्सन 20-20 रुपये कॉस्ट होती. तर आम्ही म्हटलं चला जेवण करायचंच होतं आम्हाला तर त्यासाठी अशी जागा हवीच होती. तर त्यामुळे मग इथे हा जो पार्क आहे तर तिथे आम्ही गेलो. लहान मुलांचे खेळण्यासाठी आहे बऱ्यापैकी म्हणजे जागा आहे जिथे लहान मुलं एन्जॉय करू शकतील किंवा तुम्हाला जर जेवण करायचं असेल छान असं तर त्यासाठी सुद्धा इथे आतमध्ये जागा होत्या. तर तिथे आम्ही जेवण केलं. किट्टूला छान झुल्यांवर वगैरे झुलायचं होतं तर 15-20 मिनटं तिथे फिरलो आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी समोरच्या प्रवासाला सुरुवात केली. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं
की चिखलदरा जो प्लेस आहे तर तो एक असा पर्टिक्युलर तुम्हाला एकाच ठिकाणी असं काही बघायला मिळणार नाही. 2-2, 3-3, 5-5, 10-10, 20-20, 25-25 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन तुम्हाला हे जे निसर्गरम्य स्थळ आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या डोक्यात आधी असं होतं की हे छोटे छोटे सगळे बघितल्याच्या नंतर कोणती तरी एक अशी पर्टिक्युलर जागा असावी जिथे छान असा खूप मोठा धबधबा असावा आणि सगळीकडे असं धुवाधार वातावरण असावं. पण तसं काहीही झालेलं नाही. माझी एक्सपेक्टेशन जी आहे तर ती खूप होती, पण तितकं काहीच नव्हतं इथे. म्हणजे होतं सगळं, पण पावसामुळे सगळं असं कोरडं कोरडं होतं. तर त्यानंतर पुन्हा आणखी एक ठिकाण बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक हे ठिकाण बघायचं होतं. तर सायंकाळपर्यंत सगळ्यांची जी एनर्जी आहे तर ती डाऊन झालेली होती. सगळ्यांची बॅटरी जी आहे तर ती डाऊन झालेली होती. त्यामुळे मग त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही ना जी ओपन जिप्सी असते तर ती ओपन जिप्सी केली होती. आणि जिप्सीमध्ये ना म्हणजे बघा, एकतर इकडचे जे रस्ते आहेत तर बाजूला इतक्या मोठ्या मोठ्या खाया आणि रस्ते बघाल ना तर इतके नागवळणी आणि मला तर इतकी भीती वाटायची. पण म्हटलं चला आता जिप्सी केलीच आहे तर त्यामध्ये जाऊयात. कारण ना सायंकाळपर्यंत ना फिरू ना सगळे इतके थकलेले होते. 11 वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि 11 वाजतापासून सायंकाळच्या 6:30 वाजेपर्यंत कंटिन्युअसली फिरणं होतं. तर त्यामुळे ना खूप असं थकल्यासारखं वाटत होतं. तर म्हणून मग आम्ही जिप्सीच केली होती तिथे फिरण्यासाठी. तर तिथून मग हा जो नजारा आहे तर हा तुम्ही बघा. तर हा सुद्धा खूप छान आहे. म्हणजे इथलं जे वातावरण आहे आणि इथे जे पहाड आहे, जे झाडं आहेत, दऱ्या आहे, जंगल आहे आणि जे पाण्याचे धबधबे आहेत, तर एकूण बघा इतकं छान वाटतं ना हे सगळं दृश्य. बस थोडीशी पावसाचीच कमी राहिली, कारण पाऊस जर आला असताना तर इतकं छान वाटलं असतं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो समोर. तर हे जे स्थळ आहे तर ते देवीकुंड म्हणून फेमस आहे. तर इथे पहाडाच्या आतमध्ये एक छोटीशी गुफा आहे आणि तिथे महादेवांचं मंदिर आणि देवीचं मंदिर, तर असं इथे मंदिर आहे आणि पहाडामध्ये आहे ही गुफा. आणि इथेच समोर पुन्हा आणखी हा देखावा आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे सुद्धा छोटे छोटे ना इतके सारे झरणे आहेत. म्हणजे इथे खरं तर इथली जी विशेषता आहे तर ते म्हणजे इथले पहाड, इथले डोंगर, दऱ्या आणि त्यानंतर हे जे पहाड आणि इथले धबधबे, तर याच गोष्टी इथे मेन म्हणजे बघण्यासारख्या आहेत. तर इथे जे देवीचं मंदिर आहे, देवी पॉईंट म्हणतात याला, तर तिथूनच समोर हे जे दृश्य आहे तर ते बघण्यासारखं आहे. त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी छोटासा इथे एक जो मेला असतो तर तो सुद्धा लागलेला होता. तर तिथे आम्ही काही गेलो वगैरे नाही. मुलांना फक्त काही खायचं होतं तर ते त्यांना चारलं. म्हणजे आईस्क्रीम म्हणा किंवा काही ज्यूस वगैरे असतो तर तो त्यांनी घेतला आणि त्यानंतर मग रिटर्नच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर इथेच आम्हाला 10-10:30 वाजलेले होते. म्हणून मग एक जो ढाबा असतो, हॉटेल किंवा ढाबा आपण ज्याला म्हणू शकतो, तर तिथेच आम्हाला जेवण करायचं होतं. कारण घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक बनवण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये होती नाही. आणि आम्ही आधीच विचार केला होता की सकाळचं जे जेवण आहे तर ते आम्ही घरून डबा घेऊन जाऊ आणि रिटर्नमध्ये आम्ही बाहेरच जेवू. तर मुलांची ना ढाब्यावर जेवण्याची इच्छा होती ओपनमध्ये. तर तिथेच आम्ही जेवण केलं. छान अशी शेवभाजी, दाल फ्राय, पोळ्या आणि भात. तर असं सगळं जेवण आटोपलं आणि त्यानंतर घरच्या प्रवासाला सुरुवात केली. घरी यायला रात्री 12:30 वाजले. तर चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला, बाय. हर हर महादेव.